खोबरं, कोथिंबीर, इथं खडा मसाला घेतलेला आहे, हो काही लसूण घेतलेला आहे, आणि इथं कांदा भाजायला टाकलेला आहे, आणि हो काही लौकी आहे ना ती किसून घेतलेली आहे, अशी खिसून घेतलेली ही. आणि आता बघा आपण ह्याची कशाची भाजी बनवणार आहे तुम्ही समजून गेले असता. बघा मग काय ना ती असे कोफ्ते काढून घेऊन राहिले तळून, आणि हो काही तर आपल्या भाकरी झाल्यात, या भाकरी झाल्यात. आणि इथं ना हो काही मसाला वाटून घेतला, हे मसाला वाटून घेतला. आता आहे ना भाजीला फोडणी द्यायची आहे, म्हणलं हे थोडं आहे ना तळून घ्यावं, हो काही असं ते तळून घ्यायचं आहे. आणि तळून घेतल्यावर मग ह्याच तेलामध्ये भाजीला फोडणी देते. मसाला हे केला, मसाला टाकला आणि परतून घेतलं टाकून. आणि हो काही ते ऑलरेडी तळून घेतले बरं का, हो काही तळून घेतलं. आता ही तळून घेतल्यानंतर आता ही भाजी उखाळली ना, मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी वतायचं तेवढं वतायचं, जास्त कमी जितकं लागेल तितकं. तर हा काही असं हा काही तसा मसाला आहे, खूप मस्त सुगंध येऊन राहिली. चला हो काही असं हे झालं, मग ह्याच्यामध्ये मी पाणी वतणार. आणि हो का तर ही आपली आहे ना इथं भाजी ही उखाळली, हो का ही अशी भाजी उखाळली. आता ही आहे ना ही कोफतेत ना ही ह्यात टाकून घेते. काही टाकून घेतलं. आता ह्याला थोडं उकळून द्यायचं आणि बंद करू. चला हो का झाली आपली भाजी, हो का ही कशी झाली हो का. ह्याच्यामध्ये एक कोफ्ते टाकलेले एकदम हो का. आणि इथं ना ही सकाळची थोडीशी भेंडी राहिली होती, ती भेंडी घेतली. आणि ही अशी ज्वारीची भाकर आहे, इथं ही कांदा घेतला, ककडी घेतली, आणि हो का ही आपली भाजी. चला मग या समजे जेवायला. चला बाय. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा विसरू नका, आणि सबस्क्राईब तर नक्की करा. चला बाय, मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.